आपलं नाव काय आहे आणि कोणत्या म्हणजे प्रभागातून आपण उमेदवार दाखल केलेले आहे? सर्वात प्रथम क्रांतिकारी जय भीम. मी फुले शाहू आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ता आहे. माझा प्रभाग आहे शेगाव राडगाव प्रभाग क्रमांक 1. त्यामध्ये ड सामान्यमधून माझी उमेदवारी दाखल केलेली आहे. माझी निशाणी आहे कॅटली आणि बटन नंबर आहे 13. आझाद समाज पार्टीचा मी पुरस्कृत उमेदवार आहे. आमचे जे मतदार आहे 7,500 बौद्ध मते आहे त्या प्रभागामध्ये आणि त्या प्रभागाची रचना खूप मोठी आहे. म्हणजे शेगाव रहाटगाव अर्जुननगर आणि कटोरा हा परिसर त्या प्रभागामध्ये समाविष्ट आहे. मी 15 वर्षापासून आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत आहे. माझ्या कार्यकर्ता अमरावती जिल्ह्यासोबत अमरावती शहरामध्ये आहे आणि कोणतीही निवडणूक म्हटली तर लाखो रुपयाच्या वर लागते. आता निवडणूक आयोगाचा नियम आहे की 9 लाखाच्या अंदर तुम्ही खर्च करा. पण ज्या दिवशी प्रचार सुरू झाला त्या दिवशी माझ्या खिशात फक्त 1000 रुपये राहिले होते आणि मला आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी मित्रमंडळी आणि माझे नातेवाईक यांनी मला 50,000च्या वर मदत केली. हा माझा पहिला विजय. आज कोणतीच गोष्ट फ्रीमध्ये होत नाही आणि मी माझा जो प्रचार आहे हा डायरेक्ट टू होम करत आहे. घराघरापर्यंत उमेदवाराची ओळख लोकांना होत आहे. मी रोज सकाळी 7 वाजता प्रचारासाठी निघतो आणि जो माझा मतदार आहे त्यांच्याकडे मी भेट देऊन त्यांच्यासोबत 2 मिनिट चर्चा करून मी माझ्यासाठी मत पक्क करतो. नाही, कामं म्हणजे माझी पहिली निवडणूक आहे ना. मी कामं सांगितल्यापेक्षा मी कामं काय केले हा महत्वाचा मुद्दा आहे ना. बरोबर आहे सर. मी बौद्ध समाजाचा एकमेव उमेदवार आहे आणि माझं काम आहे आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत आहे. त्यामध्ये समाजातील गोरगरिबांना रक्तदानाची मी मदत करतो. कोरोना काळामध्ये मला कोरोना योद्धा पुरस्कार 2021 मला मिळालेला आहे आणि मी त्यावेळी रक्तदान केलं आणि भरपूर लोकांना मी जीवनदान दिलेलं आहे. ह्याच कार्यावर मी माझं काम करत आहे. कोरोना काळामध्ये अन्नदान असो, भोजनदान असो, कामगारांचे प्रश्न असो आणि त्या काळामध्ये माझ्यावर एवढे भरपूर गुन्हे दाखल झाले आहे की त्यांच्या तारखा अजूनही आमच्याकडे चालू आहे आणि मी आंबेडकरी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. माझी जी लढत आहे शेगाव राडगाव प्रभाग ड ओपन पुरुष करता हा गट आहे. यामध्ये एकूण 15 उमेदवार आहे. तर माझी लढत जी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे गुड्डूभाऊ धर्माडे आहे यांच्यासोबत माझी लढत आहे आणि मी 2,500 ते 3,000 मतांनी निवडून येणार अशी मला अपेक्षा आहे. ह्या निवडणुकीमध्ये मी मतदारांना एक आवाहन करणार आहे की जो कार्यकर्ता 5 वर्ष परिसरामध्ये काम करतो किंवा तुमचे प्रश्न सोडवतो त्या आणि तुमच्या नगराची ज्याला जाण आहे, जो 15 ते 20 वर्षापासून तुमच्यासोबत संपर्कामध्ये आहे आणि एका पक्षाची निष्ठा असते. आजकाल तुम्ही पाहताय की ह्या पक्षाला त्या पक्षात बुड्या मारत आहे, त्या पक्षातला त्या पक्षात बुड्या मारत आहे. याच्यामुळे मतदार कन्फ्यूज आहेत की बा आपण मतदान कोणाला करायचं. अजून त्यांचं हे पक्क नाही. पण आपण जे काम करत आहे सातत्याने तर मला वाटतं की मला शेगाव राडगाव प्रभागमधील मतदार मला मतदान करतील. आणि माझा जो प्रचार आहे सर, माझा प्रचार मी फक्त एक पॉम्पलेट आहे माझ्याकडे. हे पॉम्पलेट घेऊन मी दारोदारी जात आहे. आमचे नेते आहेत चंद्रशेखर आझाद, कांशीरामजी आमचे नेते आहेत आणि मनीष भाऊ साठे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते आमच्यासाठी दिवस रात्र काम आणि आमच्यासाठी मेहनत करत आहेत. पण आझाद समाज पार्टीचे ते विधानसभेचे उमेदवार होते आणि चंद्रशेखर आझाद यांच्यामुळे त्यांना 52,000च्या वर मते मिळाली आहेत विधानसभेमध्ये. आझाद समाज पार्टीचा सध्या त्यांचा काही संबंध नाही आहे. त्यांनी वंचित बहुजन आघाडीशी त्यांचा जो फ्रंट आहे त्याच्याशी युती केली. पण त्यांना हे माहित नाही की वंचित बहुजन आघाडीच्या 3,000च्या मतामुळे आपण पडलो आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडीशी युती न करता त्यांनी आझाद समाज पार्टीशी युती करायला पाहिजे होती असं माझं स्पष्ट मत आहे. मतदारांना हे पाहिजे की मी जो उमेदवार माझ्या घरी येत आहे तो माझ्या परिचयाचा आहे की नाही आहे. पहिल्यांदा मतदार हा पाहतो आणि मी त्यांना भेटून त्यांच्या पाया लागून, जर ज्येष्ठ असले त्यांच्या पाया लागतो, माझ्या वयाचे असले त्यांना दादा म्हणतो. दादा ताई मला तुम्ही फक्त एकच मत द्या. मी बौद्ध समाजाचा ओपन मधून एकटा उमेदवार आहे. तसे भरपूर आहे. बौद्ध समाजातील ड मध्ये 7 उमेदवार बौद्ध समाजाचे आहे. पण मी आंबेडकरी चळवळीमध्ये एक निष्ठेनं राहणारा एक बौद्ध समाजाचा कार्यकर्ता आहे. आणि मतदारांना काय पाहिजे सर मला सांगा.
आता प्रचार होत आहे, नीरव भोंगे वाजवत आहे. त्या भोंग्यामुळे मतदान कव्हर होते का? दुसरी गोष्ट, 10 ते 15 बाया येतात, आज त्यांची मजुरी महाग आहे, कोणी फ्रीमध्ये येत नाही. आणि आपण पॉम्पलेट काय करतात, फेकून देतात, त्यांना मतदान मिळत नाही. हे जे पत्रक आहे, तुम्ही जे पत्रक पाहता, हे त्यांच्या हाती जर पडल्यानंतर आपला चेहरा त्यांच्या लक्षात येते की हा माझा उमेदवार आहे आणि हा माझ्यासाठी पुढचं 5 वर्ष जर मी याला मतदान केलं तर हा माझ्यासाठी कधी धावून येईल. माझं तुम्ही पॉम्पलेट बघत असाल, ह्या पॉम्पलेटमध्ये मी मोबाईल नंबर टाकलेला आहे की तुम्ही मला निवडून द्या, नका देऊ, पण तुम्हाला रक्तदानाची जर कधी गरज लागली तर मी तुमच्यासाठी अर्ध्या रात्रीत किंवा कधी फोन करा, मी तयार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बाळासाहेब आंबेडकर माझ्यासाठी आदरणीय आहेत. त्यांच्यासाठी मी भारिप बहुजन महासंघामध्ये काम केलं होतं. त्याच्यानंतर 2018 मध्ये मी वंचित बहुजन आघाडीमध्ये काम केलं. मी त्या पक्षाचा शहर उपाध्यक्ष, सचिव, प्रसिद्धी प्रमुख, सोशल मीडिया प्रमुख हे सर्व पदे मी जवळपास निभवलेली आहे. आणि मला एक गर्व आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची आम्ही 2 लाखाची सभा सायन्स कोर मैदान अमरावती येथे भरवली होती आणि त्या पक्षाचा मी शहराचा सोशल मीडिया प्रमुख होतो. आज मला गर्व आहे की बाळासाहेब आंबेडकरांची सभा आम्ही यशस्वी केली आणि मी 1 वर्षापूर्वी पक्ष सोडला. पक्ष सोडण्याचं कारण हे आहे की आमचे सरसेनानी, रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांचा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काम न केल्यामुळे माझा त्यांच्याशी वाद झाला आणि मी वंचित बहुजन आघाडी 2025ला सोडली. त्याच्यानंतर आमच्या आझाद समाज पार्टीचे भाई चंद्रशेखर आझाद रावण यांचा चेहरा खूप प्रसिद्ध आहे, आयकॉन आहेत पक्षाचे, ते आमचे आयकॉन आहेत. लोकसभेमध्ये ते बौद्ध समाजाचे प्रश्न उचलतात. आताच एक जो सर्वात मोठा प्रश्न होता नागपूरचा, जिथं दीक्षाभूमीवर पार्किंगचा प्रश्न होता, तो मुद्दा चंद्रशेखर आझाद रावण यांनी संसदेमध्ये उचलला. आज आमचा नेता आमच्यासाठी 14 ऑक्टोबरला नागपूरच्या रेशीम बागमध्ये येऊन तिथे सभा घेतो. रेशीम बाग हे भाजपाचा संघाचा ऑफिस आहे, त्याच्या बाजूला आमच्या आझाद समाज पार्टीचा चंद्रशेखर आझाद रावण यांनी सभा घेतली आणि आम्ही ती सभा यशस्वी करून दाखवली. आणि म्हणून मी आझाद समाज पार्टीचा सोबत आहे. जय भीम.